जनगणना करण्याची काही गरज नव्हती, मात्र सरकारने चांगला निर्णय घेतलाय. मनोज जरांगे पाटील. केंद्र सरकारने आज संपूर्ण देशभरात जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय घेण्याची काही गरज नव्हती, मात्र केंद्र सरकारने हा जर निर्णय घेतला असेल तर घेऊ द्या, कारण इंग्रजी जनगणना केली होती, त्यानंतर जनगणना झाली नाहीच. या जनगणनेमुळे आमच्या समाजाला न्याय मिळेल. ओबीसीने जातीचे आरक्षण खाल्ले होते, ते आता उघडे पडले आहे. कोणी किती खाल्ले ते समजेल. जनगणना करणे आवश्यक नाही. सरकारने बार्टी आयोगाचा शिफारसी जरी मंजूर केल्या तरी भागते. सरकारची इच्छा असेल तर नक्की करा. आमचा काही विरोध करण्याची गरज नाही, मात्र यात निष्पक्ष अधिकारी असले पाहिजे. बळजबरी नोंदी करणारे नसावे, जातीवादी अधिकारी नसावे. जनगणना करताना कोणतीही जातीभेद करता कामा नये. व आता आरक्षणाचा कोटा सरकारने वाढवला पाहिजे. आयोग निवडताना चांगले अधिकारी निवडा, असा सरकारला सल्ला देत केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची मनोज जरांगे पाटील यांनी स्वागत करत जाहीर पाठिंबा दिलाय. एक चांगली गोष्ट आहे की केंद्र सरकार जनगणना करत आहे. जनगणना होणं गरजेचं होतं, कारण इंग्रजांनी केलेली जनगणना होती, त्याच्यानंतर जनगणना झाली नव्हती. ते लक्षात येईल आता की जी फुगून आकडा दाखवला होता ओबीसीचा आणि जास्तीचं आरक्षण लोकांचं अतिक्रमण करून जास्तीचं खाल्लं होतं, ते तरी चांगली गोष्ट होईल. आता त्याच्यामुळे उघडं तरी पडत की दूध का दूध पाणी का पाणी होईल, किती संख्या आहे काय आहे, हे तर चांगलीच गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की जनगणना करण्याची आवश्यकता सरकारला नसावी, कारण बार्टी आयोगानं आत्ताच रिपोर्ट दिलाय, त्या जरी शिफारशी लागू केल्या तरी पण भागताय. काय जनगणना करण्याची आवश्यकता नाही, परंतु आता सरकारची इच्छाच आहे, केली तरी हरकत नाहीये. आमचं काय विरोध असण्याचं काही कारणच नाहीये. आणि हे करत असताना मात्र जी आयोग गठीत केला जाईल, आता जी समिती असेल, जे काय असेल, त्याच्यावरती लोक मात्र निष्पक्षपाती काम करणारे असले पाहिजेत. नसता त्यांनी उगाच फुगून आकडा दाखवायचा आणि मग पुन्हा आंदोलनाच्या पवित्रात देशातले लोक जायचे, असं व्हायला नको. याची काळजी मात्र मोदी साहेबांनी केंद्र सरकारनं नक्की घेतली पाहिजे की त्याच्यात सगळ्या जाती धर्माचे लोक असले पाहिजेत आणि निष्पक्षपाती करणारे लोक पाहिजेत. नसता मग हे असे लोक आहेत, हे नेते काही, की हे त्या आयोगाकडून आकडा फुगून घेणार, मग ते पुन्हा पुन्हा प्रॉब्लेम उभा राहणार. त्याच्यामुळं जसं बार्टी आयोगानं काम केलं होतं निष्पक्षपणानं आणि स्वच्छ चांगलं काम केलं होतं, त्या शिफारशी सुद्धा लागू करायला पाहिजेत. पण आता जर नसल्या करायच्या तर येणाऱ्या आयोगात तरी किमान चांगले लोक असणं आवश्यक आहे. त्यांनी कुठेही जाती भेद करता कामा नये, खरी संख्या त्यांनी समोर आणली पाहिजे. आणि त्याचबरोबर कोटा सुद्धा त्यांनी आता वाढवला पाहिजे. आरक्षणाचा कोटा सुद्धा 72% ओबीसीचा करायला पाहिजे त्यांनी, कारण हे सुद्धा आवश्यक आहे करणं. कारण म्हणजे ते सगळ्यांनाच आरक्षण पण पुरत, सगळ्यांना ही, कारण आमच्यावर अन्याय झालेला आहे. आमचं आरक्षण 72 जवळपास 75 वर्ष खाल्लंय यांनी. आमचं आरक्षण असून सुद्धा आमचं आरक्षण खाल्लंय. आमचे पोरं सुशिक्षित बेकार झाले सगळे. त्यामुळं सरकारनं आता निष्पक्षपातीपणानं जनगणना करावी ही सरकारला विनंती. आणि आयोगात मात्र चांगले लोक असणं गरजेचं आहे. आणि जर माझी पुन्हा तेच म्हणणं आहे की एखाद्या वेळेस जनगणना करायची सुद्धा गरज नाही. बार्टी आयोगाच्या शिफारशी जरी लागू केल्या तरी पण सगळ्याला न्याय योग्य मिळेल. PowerTrade, a transparent and secure wealth management application. कोई मिसलीडिंग स्कीम्स नहीं, कोई स्टॉक टिप्स नहीं, ना ही कोई रातों रात पैसा डबल होने का झूठा प्रॉमिस. So what's there for you? एक एक्सपर्ट इन्वेस्टमेंट प्लेटफॉर्म जहां आप अपना पैसा सिक्योरली इन्वेस्ट कर सकते हैं और मार्केट प्रूफ रिटर्न्स पा सकते हैं. जनरेट पैसिव इनकम विदाउट एनी स्ट्रेस. बैक्ड बाय 20+ years ऑफ इन्वेस्टमेंट एक्सपीरियंस और हर इन्वेस्टमेंट पे ई कॉन्ट्रैक्ट्स अवेलेबल है. गेट इंस्टेंट विड्रॉल्स. अपने इन्वेस्टमेंट को रियल टाइम ट्रैक करें. ट्रस्टेड बाय 13,000+ इन्वेस्टर्स इन इंडिया. तो आज ही ज्वाइन करो एंड टेक one step towards your financial freedom.